नमस्कार मित्रांनो, तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जे मॅडम सरळ तारिणीच्या घरी आलेले असतात आणि घरी आल्यानंतर त्या ठिकाणी आता पद्मिनी काकूंचे पाहुणेसुद्धा आलेले असतात, मित्रमैत्रिणी आलेले असतात. ते आल्यानंतर आता तेथे पद्मिनी काकू त्यांना म्हणतात की तुम्ही इथे कसे का का आलात असं विचारतात. त्यानंतर जे म्हणते की सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटणार, फक्त तुम्ही थोडा वेळ काहीतरी वेट करा असं बोलत असतो. त्यानंतर निशी म्हणते की युवराज खांडेकरला आम्ही बघण्यासाठी आलेलो आहेत असं त्या ठिकाणी जे मॅडम म्हणत असतात. त्यानंतर निशी म्हणते की तुम्ही इथे कशासाठी आलात, युवराज खांडेकर हा माझा नवरा आहे असं बोलत असते. त्यानंतर म्हणते की युवराजने काय केलं आहे का असं बोलत असते आणि तुम्ही डायरेक्टच आमच्या घरात का आला आहात असं या प्रश्नाचं तिला उत्तर विचारत असते. त्यानंतर जे मॅडम म्हणतात की युवराजला, युवराज तूच आहेस का, ये असा बाहेर आहे. मात्र युवराजला आता जे मॅडमला बघून युवराज लपण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र जे मॅडम म्हणतात की काही लपू नको, तू बाहेर आहे असं सर्वांसमोर इथे ये असं बोलत असतात आणि ते दोघे त्या ठिकाणी हात मिळवणी करत असतात. त्यानंतर मात्र युवराजने जे मॅडमसोबत हात मिळवल्यानंतर जे मॅडम तो हात सॅनिटायझरने धुवून टाकतात. त्यानंतर जे मॅडम युवराजला म्हणतात की तुमच्या खूप मोठेपर्यंत लांबपर्यंत ओळखी असतील ना. त्यानंतर युवराज म्हणतो की मॅडम तुम्ही मला काय म्हणतात हे समजत नाही. मॅडम म्हणतात अरे इकडं तर ये असं जवळ बोलून त्याला इकडे आजूबाजूला घेतात आणि त्यानंतर मोबाईलमधला एक फोटो दाखवतात आणि म्हणतात की याला ओळखतोस का. त्यानंतर युवराज आता गुलाबचा फोटो बघितल्यानंतर युवराजला तर सर्व काही माहीत असतं की गुलाबच आपला मित्र आहे. मात्र तो त्या मॅडमला काही न बोलता तिथंच तसा स्तब्धपणे उभं राहतो. त्यानंतर पद्मिनी म्हणते की हे बघा मॅडम, तुम्ही माझ्या मुलाला असे उलटसुलट काही प्रश्न विचारू नका आणि याचा त्याला खूपच त्रास होत आहे असं, आणि तुम्ही एवढ्या जोरात आवाजात माझ्या मुलाला बोलू नका असं पद्मिनी बोलत असते. त्यानंतर आता मॅडम म्हणतात की तुला जर एवढा जर त्रास होत असेल तर तू आज जा, इथं कशाला थांबली आहेस असं त्या सरळ पद्मिनीला ते सांगून देतात. त्यानंतर आता युवराजला पुन्हा एकदा तो मोबाईलमधला फोटो दाखवतात आणि विचारतात. त्यानंतर ते मॅडम पद्मिनीला म्हणतात की पुढचे 10 मिनिटं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, तू काही मधामध्ये बोलायचं नाही. आई असशील म्हणून तुला तुझ्या मुलाचा पुळका असेल, मात्र आता मी जे बोलेल तेच करेल असं तिने सांगितलेलं असतं. त्यानंतर आता युवराजला पुन्हा एकदा मॅडम जे मॅडम त्यांच्या मोबाईलमधला गुलाबचा फोटो पुन्हा एकदा युवराजला दाखवत असतात. त्यानंतर आता केदार दयाकाकांच्या खोलीमध्ये गेलेले असतं. दयाकाकांना तो बाहेर घेऊन येतो. त्यानंतर दयाकाका म्हणतात की हे सर्व काय प्रकार चालू आहे. मात्र आता जे मॅडम दयाकाकांना बघताच त्या ठिकाणी नतमस्तक होतात आणि नमस्कार करतात आणि म्हणतात की खांडेकर तुम्ही तर भले माणसं, आम्ही तुमच्याच घरी आलेलो आहोत, मात्र तुम्ही आता हल्ली खूप आजारी असतात ना असं आता दयाकाकांना वाटतं की यांना कसं माहीत झालं की मी आजारी असतो ते. त्यानंतर दयाकाका म्हणतात की तुम्हाला कसं काय माहीत. त्यानंतर ते म्हणतात की फक्त न्यूज चॅनलवाले ठेवतात का, आम्ही पोलीसवाल्या पण अशा बातम्या ठेवत असतो आणि घरातल्या सर्वांची नावे ते जे मॅडम त्यांना सांगत असते. मात्र हे सर्वांची नावं सांगितल्यावर आता घरातले खूपच त्यांना वाटतं की ही मॅडम खूपच चालू आहे, यांना एवढं कसं काय माहिती झालेलं आहे असं समजतं. मात्र आता हे करत असताना त्यानंतर आता युवराजला पुन्हा एकदा जे मॅडम म्हणतात की या मोबाईलमधला तू आता फोटो ओळख, म्हणजे जसं तुझ्या घरच्यांची नावं ओळखले तसं तू हा मोबाईलमधला फोटो कोणाचा आहे ते ओळख असं युवराजला सांगत असतो. मात्र युवराज ओळखीचा असून सुद्धा तो नाटक करत असतो की नाही म्हणून सांगत असतो. मात्र जे मॅडम म्हणतात की याच्यासाठी पाणी आणा आणि नंतर कोणतरी लवकरात लवकर पाणी घेऊन या आणि यानं पाणी पिल्याशिवाय याला फोटो हा ओळखू येणार नाही असं मॅडम म्हणत असतात. त्यानंतर तेवढा तिथे तारिणी असते. तारिणी ते हातामधला ग्लास पाण्याचा घेऊन तिकडे येते, जे मॅडमला देते. मात्र मॅडम म्हणतात की हा पाणी माझ्यासाठी नाही पाहिजे, या युवराजसाठी पाहिजे, या युवराजला पाणी द्या असं ती बोलते. नंतर जे मॅडम युवराजच्या हातात पाण्याचा ग्लास देतात आणि म्हणतात की पाणी घे, हे पे पाणी. त्यानंतर युवराज म्हणतो की मला पाणी नाही प्यायचं आणि जे मॅडम आता जोरात आवाजात बोलतात की पे, तुला पाणी प्यायचं आहे असं बोलतात आणि आता युवराजला बळजबरी ते पाणी प्यायला लावतात. त्यानंतर पाणी पिल्यानंतर युवराजच्या हातात ते ग्लास घेतात. मात्र इकडे केदार आणि तारिणी इकडे आपसात बोलत असतात. जे मॅडम म्हणतात की तुमच्याकडे पण मी येणार आहे, अशी आपसात तुम्ही फुसफुस काही करू नका असं बोलत असते. त्यानंतर आता युवराजला पुन्हा वापस एकदा जे मॅडम त्या ठिकाणी तो फोटो दाखवतात. युवराजला म्हणतात की युवराज याला ओळख, आता तरी तू पाणी पिलंस, आता तरी ओळखून दाखव असं बोलतात. त्या युवराज म्हणतो की मला अद्यापही याचा हे कोण आहे ते माहीत नाही. मात्र असं बोलल्यानंतर आता जे मॅडमचा पुन्हा त्याच्या हातामध्ये जे पण पाणी उरलेलं असतं त्याच्या तोंडावर फेकून मारतात आणि युवराजच्या तोंडावर पाणी फेकून मारल्यानंतर युवराज म्हणतो की हे काय करायला तुम्ही, आणि युवराजची आई आता त्या ठिकाणी खूपच चिडलेली असते आणि युवराजची आई म्हणते की हे तुम्हाला शोभा देते का, तुम्ही काय करत आहेत माझ्या युवराजसोबत, हे काही चांगलं नाही असं बोलत असतात. त्यानंतर आता युवराज म्हणतो की खरंच मला आठवत नाही काही. त्यानंतर मॅडम म्हणतात
की तुला आठवावंच लागेल आणि तुला आठवल्याशिवाय मी इथून जाणार सुद्धा नाही असं बोलत असते. मात्र आता त्या ठिकाणी पद्मिनी मॅडम म्हणतात की त्यानंतर युवराज म्हणतो की मी भेटलो असेल हिला कधीतरी, यायला ना कधीतरी, मात्र मला काही ते आता आठवत नाही. एवढे मीटिंग असतात MMS मध्ये, आता कोणी ना कोणी कुठं ना कुठं नवीन नवीन येत असतात आणि सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवण्यासारखे नसतात असं तो बोलत असतो. त्यानंतर जे मॅडम म्हणतात की तू याला कधीतरी भेटत होता की रेग्युलर भेटत होता असं ते बोलत असतात. त्यानंतर तिथे पद्मिनी काकू म्हणते हे बघा तुम्ही माझ्यासोबत असं माझ्या मुलासोबत असं वागू नका. त्यानंतर मॅडम म्हणतात की मी आणखीन वाईट वागणं कुठं चालूच केलं नाही ना, मी फक्त आता प्रेमाने बोलते. मला यानंतरच्या खूप साऱ्या पद्धती त्याच्याकडून बोलून घेण्याच्या त्या येतात आणि त्या मी करू पण शकते असं बोलत असते. त्यानंतर तिथे दया काका मधातच म्हणतात की हे बघा तुम्ही असं नका करू, मला कळू द्या पहिल्यांदा काय झालेलं आहे, काय परिस्थिती त्याने क्रिएट केलेली आहे, त्यानंतरच तुम्ही त्याच्यासोबत काय पण वर्तव करायचं ते करा असं दया काका म्हणत असतात. पहिले मला काय आहे ते समजून सांगा असं बोलत असतात. आता इकडे जे मॅडम दया काकांना बोलण्यासाठी दया काकाकडे गेलेले असते. त्यानंतर आता जे मॅडम दया काकांना सांगते की हे बघा या मोबाईलमधला फोटो दाखवते आणि म्हणते की हा खूप मोठा गुंडा आहे, तो एका रेप मध्ये अटॅक झाला होता आणि या गुंडासोबत तुमच्या युवराजचे संबंध आहेत आणि तेच आम्ही युवराजला विचारण्यासाठी येथे आलेलो आहेत. मात्र युवराज काही तोंडातून आपले शब्दही फोडत नाहीत असं ते बोलत असतात. मात्र हे सर्व ऐकताना जे पण आता पद्मिनी काकूच्या मैत्रिणी घरी आलेल्या असतात ते आपापसात बोलायला लागतात की आता तर याची ही पद्मिनी खूप तारीफ करत होते, मात्र यानं तर खूप मोठे कांड करून बसलेलं आहे असं ते बोलत असते. आणि आता हे सांगत असताना तिथे पद्मिनी म्हणते की त्यांना घरातून म्हणते की हे काहीतरी पोलिसांना आता खूप संशय झालेला आहे, युवराजबद्दल गलतफहमी झाली आहे, आता तुम्ही यानंतर आपण भेटूया असं बोलत असते आणि पद्मिनी त्यांच्या जे बी पाहुणे असतात त्यांना काढून देते. त्यानंतर आता इकडे जे मॅडम म्हणतात की जे पण पाहुणे होते ते निघून गेले आहेत, आता सर्व काही घरातलेच मेंबर आहेत ना, आता तरी तू याला ओळख आणि सांग हे कोण आहे तो आणि याचा तुझा काय संबंध आहे असं जे मॅडम विचारत असतात. त्यानंतर आता पद्मिनी जे मॅडमला म्हणते की तुम्ही जे काही सर्व नाटक चालू आहे यामध्ये तुम्हाला काय पुरावा आहे का आणि या पुराव्याशिवाय तुम्ही आमच्या युवराजला कसं काय असं बोलू शकता असं पद्मिनी विचारते. त्यानंतर आता जे मॅडम म्हणते की तुला पुरावा पाहिजे तर हे घे पुरावा. त्यानंतर आता ज्या पण तेथे गुन्हेगाराचा फोटो असलेला असतो त्यानंतर त्याचा फोटो दाखवतात आणि घरातल्या प्रत्येकाला विचारतात की हा फोटो तुम्ही ओळखला आहे का, बघितला आहे का. त्यानंतर आता इकडे पद्मिनी काकू नाही म्हणते, निशीला विचारते. निशी म्हणते हा माझा नवरा असल्यामुळे मी त्याची बाजू घेणार असं नाही ना, तर तो मला सर्व गोष्टी सांगतो आणि नाही म्हणतो. ती पण त्या ठिकाणी निशी पण नाही म्हणते. काकूंना विचारलं तर काकू पण नाही म्हणते. त्यानंतर आता इकडे दया काकांकडे ते फोटो दाखवतात. दया काका म्हणतात की नाही याला मी कुठंच पाहिलं नाही, युवराज बरोबर बी पाहिलं नाही आणि कुठंच पाहिलं नाही. त्यानंतर आता इकडे केदारला पण विचारलं जातं, मात्र केदार पण आता तिथे नाही म्हणलं जातं. त्यानंतर आता शेवटी बारी असते तारिणीवर. तारिणीला तो फोटो दाखवतो, मात्र तारिणीने युवराज सोबत त्याला पाहिलेलं असतं कारण की त्याच्या रूममध्ये तारिणीने त्याला पाहिलेलं असतं आणि तो खूप मोठा गुलाब नावाचा खूप मोठा गुन्हेगार असतो कारण की तारिणीच्याच कस्टडीमध्ये तो राहिलेला असतो आणि गुलाबने जे पण तारिणीला गोष्टी सांगितलेल्या असतात त्या आता तारिणीला आठवायला लागतात. मात्र युवराज आणि पद्मिनी काकू तारिणीला इशारे करतात की नाही म्हण अशी इशारे करत असतात. मात्र तारिणीला वाटतं की आता आपण काय करावं. मात्र तारिणीची जे पण आई वसुंधरा बेळसरे असते यांना मारण्याला जो पण गुलाब आहे तो म्हटलेला असतो हा मी तर फक्त एक प्यादा आहे, माझ्या मागे खूप मोठे लीडर आहेत आणि ते आज पण आझाद फिरत आहेत, हे तारिणीला शब्द आठवायला लागतात. मात्र आता तारिणीचं नाव घेणार का असं तो त्या ठिकाणी युवराजला वाटायला लागतं आणि त्यानंतर आता तारिणीला वाटतं की आपल्या घरच्यांपेक्षा आपलं कर्तव्य हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर तारिणी म्हणते की हो मी याला बघितलं आहे, युवराजच्या खोलीमध्ये बघितलं आहे. जे मॅडम म्हणतात की घ्या तो माझा तुम्हाला जे पुरावा होता तो पुरावा आता भेटला आहे आणि आता मी युवराजला त्या कस्टडीमध्ये घेणार आहे असं बोलत असते. मात्र तारिणीने जेव्हा होकार दिला तेव्हा घरातले सर्वच आता आश्चर्यचकित होतात की खरंच तारिणीने युवराज बरोबर बघितले आहे का. आता घरामध्ये इकडे तिकडे भांडणे व्हायला सुरुवात होतात कारण की तारिणी खोटं बोलत आहे असं पद्मिनी काकूंचं म्हणणं असतं. मात्र दया काका म्हणतात की तारिणीने खरं बोललेलं आहे असं सगळ्यांना वाटतं कारण की तारिणी कधीही खोटं बोलत नाही. त्यानंतर केदार पण म्हणतो की हां मी माझ्या बायकोची साईड घेणार आहे कारण की माझी बायको कधीही खोटं बोलत नाही. त्यानंतर जे मॅडम म्हणतात की नवरा असावा तर असा या केदारसारखा. त्यानंतर आता समजलेलं असतं की युवराजनेच या ठिकाणी गुलाबला आपल्या घरामध्ये राहण्यासाठी जागा दिली होती, हे जे मॅडमला समजलेलं असतं. त्यानंतर आता जे मॅडमला जे पाहिजे होता तो पुरावा भेटलेला असते. आता जे मॅडम डायरेक्ट युवराजच्या कॉलरला धरतात आणि त्याला फरफडत ओढत नेत असतात. त्यानंतर आता ओढत नेत असताना सर्वजण
जण विचारतात की तुमच्याकडे वॉरंट आहे का, दया काका पण विचारतात तुमच्याकडे वॉरंट आहे का. त्यानंतर आता जे तिथे थांबते आणि म्हणते की आम्ही कसं काय मिस्टर खांडेकरांच्या घरी जर आम्हाला शिरायचं असेल तर वॉरंटच्या शिवाय आम्ही कसे काय येऊ. त्यानंतर आता तो वॉरंट त्या ठिकाणी दया काकांना दाखवला जातो. मात्र तो वॉरंट आता खरा असतो. दया काकांना पूर्ण विश्वास बसलेला असतो की पोलीस पूर्ण नियोजनाशीर आपल्या घरी आलेले असतात. त्यानंतर आता युवराज म्हणतो की तुम्हाला तुमची हिंमत कशी झाली माझ्या असं कॉलरला हात लावायची, तुम्हाला काही या ठिकाणी माणुसकी आहे की नाही, असं तो त्यांना शिकवत असतो. आणि त्यांचा हात जो पण कॉलरवरचा आहे तो झटकारायला लागतो. तसाही झटकारायला लागतो तेव्हा आता जे मॅडमला खूपच युवराजवर राग आलेला असतो. एक तर त्याने गुन्हा केला आणि वरून त्यांच्यावर तो हुकुमशाही गाजवायचा प्रयत्न करत असतो. जे मॅडम त्याच्या सानकन कानाखाली एक वाजून देतात. आता युवराजच्या कानाखाली मारल्यानंतर आता सर्वजण त्या ठिकाणी खूपच आश्चर्यचकित झालेले असतात. कारण की जे मॅडम जे पण आता त्यांचे युवराजबद्दल वागत आहे ते योग्य वागत आहे का असं त्यांना वाटत नसतं. कारण की आता युवराजच्या कानाखाली जे मॅडमने सरळ मारलेले असते. त्यानंतर आता पद्मिनी काकू सरळ युवराजला मारल्यानंतर त्या युवराजच्या समोर आणि ती म्हणते की तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलाला हात लावायची असं बोलत असते. त्यानंतर आता जे मॅडम सरळ त्यांच्या ज्या पण पॉकेटमधले गन असते ते काढते आणि पद्मिनीवर ताणून ठेवते आणि म्हणते की मी आणखीन बरंच काय करू शकते, मात्र मला तुम्ही काही करायला लावू नका असं ते बोलत असते. आणि म्हणते की आणखीन मी काही करण्याचा प्रयत्नच केला नाही, जर करण्यास सुरुवात केली तर तुमचं अवघड होऊन जाईल असं जे मॅडम बोलत असते. त्यानंतर म्हणते की निघा आता तुम्ही इथून असं जे मॅडम बंदुकीने इशारे करत त्या पद्मिनीला म्हणत असते. त्यानंतर आता दया काका म्हणतात की पद्मिनी त्यांचं त्यांना काम करू दे, आपण आपलं काम करूया, ते जे पण काय करतात ते कायद्यामध्येच राहूनच करत असतात असं दया काकांना वाटत असतं. दया काका आता पद्मिनी काकूंना तिथून बाजूला हटवतात आणि आता जे मॅडमने युवराजच्या गळ्याला पकडतात आणि इकडे हवालदारांकडे त्यांना सोपवून देतात आणि आता युवराजला घेऊन ते पोलीस स्टेशनमध्ये सरळ निघालेले असतात. त्यानंतर आता इकडे पद्मिनी युवराजला म्हणते की युवराज मी तुला घेऊन येते काही पण करून, असं तू काळजी करू नको. जाता युवराजलाही पद्मिनी बाय सांगत असते. त्यानंतर केदार म्हणतो की काकू तुम्ही शांत व्हा असं बोलत असतो. मात्र आता काकू कशाच्या शांत होतात, काकू आता केदारला तिकडे पकडतात आणि म्हणतात की हे तुझ्यामुळे झालेलं आहे, हे सर्व काही तू घडून आणलं आहेस, मुद्दामून केलं आहेस, आमचा घराचा संसार तुला बरखास्त करायचा आहे असं काकू बोलत असतात. मात्र आता हे सर्व काकू आतमध्ये येतात आणि ते दया काका बसलेले असतात आणि दया काकांना म्हणतात की काहीतरी करा तुम्ही, लवकरात लवकर काहीतरी करा, नाही तर आपल्या युवराजचं काही हाल खरं नाही असं ते बोलत असतात. मात्र दया काका म्हणतात की आता मी काय करणार, जे पण आपल्या तारेनी बोलत होते तारेनी खरं बोलत होती आणि त्या तारेनीच्या बोलण्यावरून आता आपल्या युवराजला घेऊन गेलेत असं ते बोलत असतात. त्यानंतर त्या पद्मिनी म्हणते की तारेनी या तारेनीनं वाट लावून ठेवली आहे घराची असं ते बोलते. तेवढ्यात निशी येते आणि म्हणते की का गं तुला माझा संसार बरखास्त करायचा होता का, माझ्या नवऱ्याला आता माझं तुला संसार हा व्यवस्थित चालू द्यायचा नव्हता का असं तारिणीला बोलत असते. त्यानंतर तारिणी म्हणते की जे खरं आहे त्याची बाजू मी घेतलेली आहे आणि ते खरं आहे तेच बोललेलं असतं. त्यानंतर पद्मिनी आता तारिणीच्या हाताला फरफडत धरते आणि फरफडत ओढत घराच्या बाहेर काढते आणि म्हणते की तू इथून घराच्या बाहेर जा अगोदर, कारण की तुझ्यामुळेच माझ्या घराचा आता सत्यानाश होत आहे असं बोलते. त्यानंतर आता केदार म्हणतो की हे बघा काकू तिला घराच्या बाहेर तुम्ही काढू नका, कारण की मी तुमच्या वयाचा आणि शब्दाचा मान ठेवतो म्हणून तुम्ही असं आमच्यासोबत काहीही करू शकत नाही असं बोलत असते. मात्र आता पद्मिनीने त्या दोघांनाही घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि दरवाजाही लावून घेतलेला असतं. मात्र हे करत असताना दया काका म्हणतात की हे पद्मिनी तू काय करत आहे, तुला समजते का, आपल्या युवराजने तर काही केलेलं नाही हे तुला मान्य असेल, मात्र आपल्या युवराज त्यांच्याकडे अरेस्ट वॉरंट होता आणि त्याने ती गोष्टही कबूल केलेली आहे, कारण की आता युवराजसोबत त्यांचा संबंध होता असं बोलत आहे. आणि कारण की जे पण तारिणी असेल ते खरंच बोलते, असं तिला खोटं बोलून काहीतरी भेटणार आहे आणि त्यांना घराबाहेर ठेवणं असं योग्य नाही, तू दार उघड असं बोलत असते. मात्र पद्मिनी म्हणते की तुम्हाला त्यांचा लेचबुळका आहे ना, या त्यांच्यामुळेच आज आपला युवराज त्यांच्या जेलमध्ये गेला आहे, मात्र तुम्हाला काय, तुम्हाला आपल्या युवराजची परवाच नाही, तुम्हाला त्या तारिणी आणि केदारचीच परवा आहे असं ते बोलत असते. आणि म्हणते की आपल्या युवराजचा सत्यानाश तुम्ही स्वतःच्या हाताने करून देत आहेत असं ते आता दया काकांना बोलत असते. पण दया काका म्हणतात की तुला अरेस्ट वॉरंटचा माहिती आहे का, अरेस्ट वॉरंट काय असते ते, त्यांनी पुरावा घेऊन आलेले आहेत आणि त्यानंतरच आपल्या युवराजला ते घेऊन गेलेले आहेत आणि युवराजला आपल्या गुन्हेगारासोबत जोडले गेलेलं आहे, कारण की त्याने त्याचा आपल्या घरात संबंधित ठेवला होता त्या गुन्हेगाराचा असं बोलत असतात. आणि म्हणतात की युवराज आपला गुन्हेगार हा ठरलाच नाही आहे ना, कारण की त्याला आता चौकशीसाठी नेलेलं आहे असं दया काका पद्मिनीला समजून सांगत असतात. मात्र पद्मिनी काकू त्यांच्यावर खूपच चिडलेली असते आणि म्हणते की तुम्हाला तर आपल्या मुलाचं हमेशा सत्यानाश आणि वाटोळं करायचं होतं. आणि त्यानंतर आता दया काका म्हणतात की मी माझ्या मुलाचं कसं काय वाईट करू शकतो, कारण की तो माझा मुलगा नाही का असं विचारत असते म्हणत असतात. आणि म्हणतात की मला माझ्या मुलाचं हे चांगलं व्हावं वाटतं, जेवढं तुला युवराजबद्दल काळजी आहे त्याएवढीच मला पण माझ्या मुलाबद्दल म्हणजे युवराजबद्दल काळजी आहे, मात्र तो गुन्हा केलाय, त्याला आता आपल्या घरामध्ये काही जागा नाही असं दया काका बोलत असतात.
त्यानंतर निशी म्हणते की दया पप्पा तुम्हाला काहीच वाटत नाही का आपल्या युवराजबद्दल? तुम्ही सातत्याने त्या केदार आणि तारिणीचा विचार करता, ते एवढे पण खरे आहेत का? कारण की त्यांच्यामुळेच आज सर्व काही आपल्या प्रकार घडत आलेला आहे असं बोलत असतात. त्यानंतर दया काका चिडून म्हणतात की आधी तुम्ही हा विचार बोलणं बंद करा की मला केदार आणि तारिणीबद्दलच प्रेम आहे, युवराजबद्दल प्रेम नाही. त्यांच्या एवढंच मी त्यांच्यासोबत तिच्या युवराजसोबत पण प्रेम करतो, मात्र यामुळेच अर्धे गैरसमज आपल्या घरामध्ये निर्माण झालेले आहेत. हा विचार तुम्ही तुमच्या मनातून पहिले काढून टाका असं दया काका सर्वांना समजून सांगत असतात. त्यानंतर आता इथे तारिणी आणि केदार बाहेर असतात. त्यानंतर केदार विचार करतो की आधीच आपल्या दया काकांना बरं नाही आणि त्यातल्या त्यात ही असा गोंधळ घालून बसलेला आहे. त्यानंतर आता त्यांना समजतं की खरंच दया काकांची तब्येत ही आता खूप कमकुवत आहे आणि अशा गोष्टी आता घडायला नाही पाहिजे होत्या, मात्र त्या घरामध्ये घडून गेलेल्या आहेत. त्यानंतर आता सर्व दोष तारिणी स्वतःलाच द्यायला लागते. तारिणी केदारला म्हणते की नाही, हे काही योग्य नाही झालं, हे माझ्यामुळंच झालं असं ती स्वतःला दोष देत असते. केदार म्हणते की तू स्वतःला दोष देत बसू नको, कारण की जे गोष्ट घडून गेली आहे त्यात आता दोष देण्यात काही फायदा नाही आणि तू काही चुकीचं केलं नाहीस, तू एकदम बरोबरच केलं आहे. तुला जे पण तुझं कर्तव्य निभवायचं होतं तू ते निभवून टाकलं आहेस असं बोलते आणि यामध्ये तुझी काही चूक नाही. आता आपल्याला दया काकांना कसं पद्धतीने येथे समजून सांगता येईल याचा विचार केला पाहिजे, कारण की आता पद्मिनी काकू खूपच चिडलेली आहे असं तारिणी म्हणत असते आणि त्या पद्मिनी काकूंचा ज्या पण बोलण्याचा परिणाम हे दया काकांना होता कामा नये असं तारिणीला वाटायला लागतं आणि ते घरामध्ये जाण्याचा कुठून तरी मार्ग आहेत का हे पाहत असतात. मात्र आता त्यांना काही मार्ग सापडत नाही. मात्र घरामध्ये दया काका म्हणतात की तारिणी आणि केदारला सातत्यानं म्हणत असतात की घरामध्ये घेतलंच पाहिजे, कारण की त्यांची काही चुकी नसताना त्यांना घराबाहेर काढणं हे योग्य नाही असं दया काकांना वाटत असतं. त्यानंतर पद्मिनी म्हणते की सातत्यानं तुम्हाला तारिणी आणि केदारच का आठवतात, माझा युवराज का आठवत नाहीत? हे माझ्या युवराजला आज जे पण काही गोष्ट घडल्या आहेत त्या दोघांना ते दोषी आहेत, तरी पण तुम्ही त्यांचीच बाजू का घेतात असं त्या पद्मिनी दया काकांना विचारत असते. त्यानंतर आता ईशा म्हणजे युवराजची बहीण म्हणते की दया काका तुम्हाला असतील 2 मुलं आणि कौशिकीला असतील 2 भाऊ, पण मला एकच भाऊ आहे आणि तो म्हणजे युवराज असं ते बोलत असते आणि म्हणते की तुम्ही युवराजच्या बाबतीत किती वाईट वागत आहेत हे सर्वांना दिसते असं ती बोलत असते. मात्र त्यानंतर आता काकू म्हणतात की हिच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका दया का, हे कारण की हिचं तोंड हे जरा फुटकाळ आहे असं ते बोलत असतात. त्यानंतर ईशा म्हणते की माझं तोंड फुटकाळ आहे, मात्र मी खोटं काही बोलत नाही असं ते बोलत असतात. त्यानंतर काकू म्हणतात की हिच्याकडे काही लक्ष देऊ नका, तुम्ही इकडं शांत बसा असं जाऊन पद्मिनीला ती समजून सांगत असते. मात्र पद्मिनी म्हणते की कसं काय मी शांत बसू, आता माझा मुलगा जेलमध्ये गेलाय आणि तुम्हाला शांत बसायला सांगतेस, मी शांत बसू शकत नाही असं ते बोलत असते. त्यानंतर आता दया काका पुन्हा पद्मिनीला सांगून बसतात की तुला माहीत आहे का, तो युवराजचे ज्या पण गुन्हेगारासोबत संबंध होते तो गुन्हेगार लहान नाही आहे, त्याने खूप सारे लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहेत आणि त्या गुन्हेगारासोबत आपल्या युवराजचा संबंध त्यांनी ठेवलेला आहे असं बोलत आहेत आणि ते कुठल्याही पुराव्याशी आलेले आहेत, म्हणजे असा पुरावा त्यांनी अरेस्ट वॉरंट हे घेऊन आलेले आहेत आणि ते अशा आल्यानंतर तुला हे गोष्ट तू थोडीफार लक्षात घे असं ते बोलत असतात. त्यानंतर आता ते पद्मिनी म्हणते की तुम्हाला माहीत आहे का, माझा युवराज नाही हो तसा, तुम्ही जेवढं त्याला वाईट समजत आहे तसा तो नाही, मात्र आता तुम्ही त्याला दोषित ठरवत आहेत, तर आता मी काय करू शकते असं पद्मिनी विचारत असते त्यांना. त्यानंतर दया काका ते म्हणतात की हे अरेस्ट वॉरंट दाखवलं आहे हे का खोटं दाखवलं आहे का. त्यानंतर आता पद्मिनी म्हणते की तुम्हाला तर त्या यांच्यावरच विश्वास आहे, मात्र आपल्या मुलावर कधीही विश्वास ठेवलेला नाही असं ते बोलत असतात. त्यानंतर निशी म्हणते की दया काका तुम्हाला काय वाटते. त्यानंतर दया काका म्हणतात की मला आता सध्याच्या स्थितीला हेच माहीत आहे की आपला युवराज हा गुन्हेगारी नाही, ते संशयित रूपाने आपल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि तुम्हाला युवराजबद्दल तुम्हाला माझ्या मनात एवढं पण मी वाईट विचार त्याचा नाही करू शकत, कारण की तो माझा सुद्धा मुलगा आहे आणि मी माझ्या मुलाला असं काही वाऱ्यावर सोडून देणार नाही असं तो बोलत असतो आणि तो जर निर्दोष सुटला तर त्याला आपण घेऊनच येणार आहोत ना असं दया काका त्या ठिकाणी समजून सांगत असतात आणि म्हणतात की तारिणी आणि केदारला घराबाहेर ठेवणंही योग्य नाही, त्यांना आत घेतलं पाहिजे असं बोलत असतात. मात्र आता तारिणी आणि केदार बाहेर बोलत बसताना त्यानंतर आता तारिणी म्हणते की जे पण आपण काही निर्णय घेतलेला आहे ते खूपच फास्ट झाला आहे, आता याला आपण काही करू शकत नाही, कारण की जे मॅडम अशा कुठल्याही गोष्टी करतील हे मला मान्यच नव्हतं आणि त्यांनी हा निर्णय खूपच तत्काळ आणि घेतलेला आहे, आपल्याला विचार करण्यासाठी त्यांनी टाईम दिलेला नाही असं त्या ठिकाणी तारिणी बोलत असते. त्यानंतर केदार म्हणतो की तू जे पण काही सांगितलं आहे त्याच्यावर तुला पश्चाताप होतो का, युवराजबद्दल तर जो पण तू काही बोलले आहेस त्यावर तुला पश्चाताप खरोखरच होतोय असं विचारत असतो. मात्र तारिणी म्हणते की नाही, मला त्याचा बिलकुल पश्चाताप नाही, कारण की मी जे काही गोष्ट खरी आहे ती सर्वांना सांगून दिलेली आहे, जे मॅडमला सुद्धा सांगून दिलेली आहे आणि आपण आपल्या घरच्यांपेक्षा आपलं कर्तव्य हे महान असावंच लागतं आणि मी तेच बजावलं आहे असं आता तारिणी केदारला बोलत असते.
त्यानंतर तारिणी म्हणते की युवराज हा खरा गुन्हेगार आहे आणि त्याला त्याच्या कर्माची शिक्षा ही झालीच पाहिजे, कारण की तो गुन्हेगार असा बाहेर आझादपणे नाही फिरू शकत असं ते बोलत असते. आणि आता त्याला संशयित रूपाने अटक केलेली आहे, हे योग्यच केलेलं आहे. मात्र इतके दिवस आपल्याजवळ युवराजबद्दल कुठलाही पुरावा नव्हता आणि आपण त्याला त्या पुरावा नसल्यामुळे त्याला अटक करू शकलो नसतो असं तारिणी केदारला सांगत असते. मात्र तारिणी म्हणते की जे मॅडमकडे जे काही पुरावा होता त्यांनीच त्याला पुरावा बनवला आणि युवराजला डायरेक्ट घेऊन गेलेले आहेत असं ते बोलत असते. कारण की ती आता केदारला म्हणते त्यांचं काम करण्याचा तरीका हा खूपच वेगळा आहे, कारण की आपल्या कायद्यामध्ये राहून काम करावं लागत होतं. मात्र ते अगोदर कुठल्याही पद्धतीची ॲक्शन घेतात आणि नंतर त्याला कायदा जोडत बसतात असं ते बोलत असतात आणि सगळे मॅनेज काही करून ठेवत असतात. मात्र हे खूपच विचित्र आहे, कारण की एक दिवस मला माहीतच होतं युवराजच्या कर्माची शिक्षा एक दिवस भेटणारच होती. मात्र तो दिवस असा येईल मी अजिबात येथे एक्सपेक्ट केलेलं नसतं असं ते केदारला बोलत असते. मात्र हे सर्व सांगत असताना केदार म्हणतो की हो ना, हे खरंच खूपच विचित्र घडलेलं आहे घरामध्ये. मात्र असं या गोष्टीला हे घडल आपल्याला वाटलं सुद्धा नव्हतं, कारण की जे मॅडम एवढ्या लवकर ॲक्शन घेतील आणि असं काही करून ठेवतील हे आपल्याला वाटलं सुद्धा नाही. त्यानंतर आता तारिणी म्हणते की जे पण काही झालेलं आहे आता त्यामध्ये युवराज हा निर्दोष नाही सुटायला पाहिजे, कारण की त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. आता केदार आणि तारिणी उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की केदार आणि तारिणी काय आणि कशा पद्धतीची ही ॲक्शन घेतील. आणि आता त्यांना पद्मिनी काकूने घरामधून बाहेर काढलेलं आहे आणि घरातून बाहेर काढल्यानंतर आता ते बाहेरच राहून कशा प्रकारे कामं करतील आणि आता घरच्यांना समजेल का केदार आणि तारिणीच्याच या दोघांचाच हात आहे की युवराजला अटक करण्यामागे. आणि कौशिकी आल्यानंतर कौशिकला ह्या सर्व गोष्टी समजल्यानंतर कौशिकी आता केदार आणि तारिणीवर कशा पद्धतीने रिॲक्ट करेल हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.